नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. राज्यातील अनेक भागांना मान्सून पूर्व पावसाचा तडाखा बसलाय. अचानक आलेल्या या पावसाचा फटका बळीराजाला बसलेला आहे. तर या पावसामुळे शेतातील पिकं मातीमोल झाली आहेत आणि या पावसामुळे बळीराजासह त्याच्या कुटुंबियांच्या स्वप्नांचा चिखल झालाय. या बळीराजाला अपेक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. मान्सून पूर्व पावसाचा बळीराजाला फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरावला. बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल. बळीराजाच्या या 6 वर्ष चिमुरडीची कैफियत. या चिमुरडीच्या स्वप्नांचा अक्षरशः चिखल झालाय. या चिमुरडीच्या वडिलांनी शेतात कांदा काढून ठेवलेला होता. मात्र अचानक आलेल्या पावसाने या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा भिजून गेला. एखाद दुसरी गोणी तरी चांगला कांदा सापडेल यासाठी भर पावसात दरेकर कुटुंबातील 6 वर्षे चिमुकली आपल्या कुटुंबियांसोबत कांदे गोळा करायला शेतावरती आली. कांदा वेचायला येण्यामागे सुद्धा या चिमुकलीची एक भाबडी आशा होती. कारण हे कांदा विकून तिचे वडील नवीन कपडे आणि चपला घेऊन देणार होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे चिमुकलीचं स्वप्न वाहून गेलंय. बीडच्या आष्टीमधील शेतकरी महेश दरेकर यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचं पीक घेतलंय. त्याच्या विक्रीतून 2 पैसे मिळतील अशी आशा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होती. मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या स्वप्नावरती पाणी फेरलंय. भविष्यातील खर्चाची तजवीज करायची कशी असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडलेला आहे. सगळा कांदा शेतात 3 एकर होता. त्याला खर्च सगळा मिळून 80-90 हजारापर्यंत झाला. खत, बियाणं, लावणं, मजुरी, सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही. पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती. सगळा शेतातच कांदा होता. शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे. आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा. परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ, त्याचं बी कुठून आणणार, काय करणार. सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते. आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची 5 महिन्याची मेहनत सगळी पाण्यामध्ये आहे. बीडच्या आष्टीमधील या शेतकऱ्यांची ही व्यथा नाही तर मान्सून पूर्वी पावसाचा राज्यातील अनेक भागांना फटका बसलाय आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. खूप असं नुकसान झाले. म्हणजे सरडे काढते ते एक तर आता उचलता येत नाही, काहीच नाही. त्याचं फार नुकसान झाले. आणि शेंगा या अगोदरच भाव कमी आहे. एक मजूर भेटणं तर आणि इकून तिकून काढला त्याच्या खाली पाणून गेलं. त्याच्यामुळं त्याचं जे काळ्या पडल्या शेंगा आणि शेंगा काळ्या पडल्यामुळं त्याचं जे भाव आहे त्याला तर काही विचारणार नाही कोणी. आणि पहिलं असतं भाव कमी आहे. शेती हा बेभरोशाचा व्यवसाय. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा बळीराजाला सामना करावा लागतोय. या बळीराजाचे डोळे लागलेत ते सरकारच्या मदतीकडे. केवळ शाब्दिक आश्वासनं नको तर सरकारी मदतीच्या हाताची अपेक्षा या बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबियांना आहे. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.